चित्ता दिसलं व्हेरी गुड चित्ता आहे बरं 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 चित्ता दिसलं पाहू शकतो आता Very जे good. live दृश्य तुम्ही नाशिक मधून पाहत आहात। या ठिकाणी बिबट्या शिरलेला आहे। गेल्या अनेक तासांपासून या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तर वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। चित्ता दिसलं तर रहिवासी भागात बिबट्या शिरल्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत। गेल्या अनेक वेळापासून हे ऑपरेशन सुरू आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे। अभिजित, आपण पाहतोय बिबट्या या ठिकाणी अडकलेला आहे। बिबट्या रहिवासी भागामध्ये फिरत असल्याचं दिसतंय। आत्ताच्या घडीला काय अधिक अपडेट्स मिळत आहेत, काय वातावरण आहे त्या ठिकाणी? ज्या ठिकाणी बिबट्या लपलेला होता त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभागाकडून केले जात होते। मात्र बिबट्या त्या ठिकाणाहून निसटला आणि तो भूखंडाच्या पलीकडे आणखी जी घरं आहेत त्या घरांच्या दिशेने पळत सुटलेला होता आणि त्यामुळे आता बिबट्या या भागातून दुसऱ्या भागामध्ये गेलेला आहे। आता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरामध्ये बिबट्याचा शोध घ्यावा लागणार आहे, कारण बिबट्या हा सगळा परिसर जो अत्यंत दाटीवाटीची लोकवस्ती आहे आणि झाडं देखील या परिसरामध्ये असल्यामुळे आता बिबट्या ज्या दुसऱ्या भागामध्ये पळालेला आहे त्या ठिकाणी आता वन विभागाकडून पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। कारण बिबट्या जर या ठिकाणी बिबट्याला या ठिकाणी पकडण्यात यश आलं नाही तर बिबट्या अन्य दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता वन विभागाची टीम त्या ठिकाणी आता रवाना झालेली आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागाकडून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी बिलकुल. बिबट्या जो आहे तो नक्कीच त्याला नक्कीच पकडण्यासाठी अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।